सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल। आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपलं धम्मोपदेशन असतं आणि ते धम्मोपदेशन एखाद्या धम्मपदावर किंवा जे काही दिनविशेष असतात त्या दिनविशेष निमित्तानं त्या ठिकाणी धम्मोपदेशन केलं असते। प्लस माहित आहे की आपल्या या संपूर्ण आशिया खंडामध्ये जम्बूद्वीपामध्ये आपल्या बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार हा जर कोणी यांनी संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये या बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला तर त्यांची ही जयंती येत्या 26 तारखेला आहे आणि त्याची जयंती ही मोठ्या प्रमाणात सुद्धा प्रत्येक विहारातून सुद्धा साजरी व्हायला पाहिजे। कारण आपण अनेक पुरुषांच्या जयंत्या साजरा करतो, परंतु ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला त्यांचीच मात्र जयंती त्या विहारामधून साजरी होत नाहीये, ही मोठी खेदाची गोष्ट आहे। म्हणून यावर्षीपासून तरी आपल्या प्रत्येक विहारामध्ये ती जयंती साजरी झाली पाहिजे। तर असाच सम्राट अशोकांचे जे कार्य असेल धम्म कार्य याविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता धम्मोपदेशन करण्याकरता मी आमचे तरुण जे आहेत जे भारतीय बौद्ध महासभेला जॉईन झाले आणि त्यांचं वक्तृत्व सुद्धा एकदम चांगलं आहे असे अशोदीप खंडारे याला मी विनंती करतो की त्यांनी सम्राट अशोक यांच्या धम्म कार्याविषयी या ठिकाणी धम्मोपदेशन करावं। जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ती राजमाता जिजाऊ। ज्या राजाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज। ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर नेलं पेललं ते शंभू छत्रपती। या तिन्ही महामानवांना मी प्रथम मानाचा मुजरा करतो। शिक्षणाची गंगा मुलींच्या घराघरात पोहोचविणाऱ्या आई सावित्रीबाई फुले यांना चरण स्पर्श। गुलाबांना गुलामगिरीची जाणीव करून द्या तर ते बंड करून उठतील अशी मानवतेचे महान शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन। मी अश्वदीप मदन खंडारे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। आज मला मिळालेला विषय म्हणजे सम्राट अशोक। सगळ्यांना माहिती असेल की सम्राट अशोक कोण। आपल्या धर्माचा जगभरात प्रचार आणि प्रसार करणारे म्हणजे सम्राट अशोक, ज्यांनी क्रूरतेचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग निवडला। कशामुळे तर भगवान बुद्धांमुळे। तर त्याच विषयावर मी आज तुम्हाला सांगणार आहोत की सम्राट अशोक म्हणजे कोण। एक राजा म्हणून शांततेचा मार्ग निवडणारा एक व्यक्ती आणि एक महत्व म्हणून बनणारा एक तो व्यक्ती म्हणजे कोण हेच मी तुम्हाला आज सांगणार आहोत। भारताचा इतिहास अनेक पराक्रमी राजांना समृद्ध केला। भारताचा जो इतिहास आहे तो अनेक राजांनी समृद्ध केला, परंतु ज्याने शक्तीपेक्षा मानवतेला, युद्धापेक्षा शांततेला आणि विजयापेक्षा धर्माला अधिक महत्व दिले असा राजा म्हणजे सम्राट अशोक। म्हणूनच त्यांचा इतिहास महान अशोक किंवा धर्माशोक म्हणून ओळखला जातो। सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्याचा तिसरा आणि सर्वात महान योद्धा होता। त्याचा जन्म 304 मध्ये झाला, इसवी सन 304 मध्ये झाला। गुप्त मौर्य साम्राज्याचे स्थापक होते, तर त्यांचे वडील बिंदुसार हे साम्राज्याचे दुसरे सम्राट होते। अशोक लहानपणापासून बुद्धिमान, धाडसी आणि पराक्रमी राजा होते। त्याला युद्धकला, प्रशासन, सम्राट अशोक यांना लहानपणापासूनच युद्धकला, तलवारबाजी हे सगळं लहानपणापासूनच मिळाले, शिक्षण याचे मिळाले। परंतु त्यांनी हा मार्ग कसा सोडला आणि शांततेचा मार्ग कसा निवडला हे मी तुम्हाला सांगतो। तरुणपणातील त्यांचा विविध प्रांताचा राज्यपाल म्हणून ओळखले जात होते। जेव्हा ते तरुण होते म्हणजे माझ्या वयाचे होते तेव्हाच त्यांना विविध प्रांताचे राज्यपाल म्हणून ओळखले जात। का तर त्यांची चतुर बुद्धी होती, त्यांना जो नॉलेज होता, त्यांना जो युक्ती होती। तर जेव्हा ते तरुण होते तेव्हाच त्यांना विविध राज्याचे राज्यपाल म्हणून ओळखले जात होते। का तर त्यांच्याकडे ते नॉलेज होतं, त्यांच्याकडे ते बुद्धी होती आणि त्यांच्याकडे ते शासन होतं की प्रजेला आपण कसं सांभाळलं पाहिजे, प्रजेला आपण पुढे कसं न्यायला पाहिजे ते त्यांना लहानपणापासूनच नॉलेज होते। तक्षशिला आणि उज्जैन येथे राज्यकारभार सांभाळताना त्यांनी आपले प्रशासन क्षमता सिद्ध केली। म्हणजे तक्षशिला जे इंदोर होते तिथे
त्यांनी राजकारण सांभाळताना आपलं स्वतःकडे नॉलेज काय आहे तेव्हाच त्यांनी सिद्ध केले की मी काय करू शकतो. तरुणपणातच आपण काही ना काही केलं पाहिजे तेव्हा त्यांनीच तेव्हा सिद्ध केले. त्यामुळे प्रजेचा विश्वास आणि सैन्याचा आदर त्यांनी मिळवला. म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये बुद्धी, युक्ती आणि ते ताकद होती. त्याच भरोश्यावर त्यांनी लहानपणीलाच प्रजेचा म्हणतात ना की आपण कार्य करणार तर प्रजा आपल्या मागे तशीच येणार, म्हणून त्याने कार्य करत गेले. आपल्या जे होतं आपल्यामध्ये ते गट्स होते, जे स्किल होते ते त्यांनी वापरत गेले आणि त्याच भरोश्यावर प्रजेचा विश्वास त्याने जिंकला. म्हणजे ते जे युद्ध होते ते अत्यंत भयंकर होते. हजारो सैनिक आणि निरपराध लोक मारले गेले. असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झाले. रणांगणावर पडलेले मृत्यूदेह, जखमी लोकांचे दुःख आणि रडणाऱ्या स्त्रिया मुलांचे दृश्य पाहून अशोकांचे मन हरवले. बघा, एक राजा पण त्याच्याकडे पण एक सॉफ्ट हार्ट असतो, म्हणजे एक नरम हृदय असतो. तर तेच हृदय एक सम्राट अशोकांचे कुठेतरी जाणवले गेले की आपण तर युद्ध करत आहोत पण आपल्यामुळे आपल्या प्रजेला त्रास होत आहे, आपल्यामुळे आपले प्रजे, आपले जे मेन कार्यकर्ते ते मारले जात आहे. त्याच्यानंतर आपल्या गावातले लोक यांना त्रास होत आहे, सगळ्यांना त्रास होत आहे, कुठेतरी रक्त वाहत आहे, कुठेतरी काहीतरी हे होत आहे, चुकीचं काम होत आहे. म्हणून सम्राट अशोकांनी एक योग्य निर्णय घेतला ज्याच्यामुळे त्यांचं जीवन बदललं, ज्याच्यामुळे त्यांनी शांततेचा मार्ग निवडला, ज्यामुळे त्यांनी आपले भगवान बुद्ध यांचा धर्म स्वीकारला, आपला धर्म स्वीकारला. तेच एक कलिंग युद्ध ठरले. त्यांचे जीवन बदलण्याचं कारण म्हणजे एक कलिंग युद्ध ठरले. या घटनेने त्यांच्या जीवनातील पूर्णपणे बदलून टाकले. त्याला जाणवले की युद्धातून फक्त विनाश आणि दुःख मिळतो. त्यानंतर त्याने हिंसा, क्रूरता आणि युद्धाचा मार्ग कायमचा सोडला. म्हणजे त्या युद्धानंतर अशोक सम्राट यांनी युद्धता, क्रूरता याचा मार्ग कायमचा सोडला. त्याने बौद्ध धर्म स्वीकारले आणि हिंसा, दया, प्रेम, सहिष्णुता व मानवतेचा मार्ग निवडला. म्हणजे बघा, एका कलिंग युद्धामुळे आपल्या प्रजेला त्रास होत आहे, आपली प्रजा बिनकारण विनाश होत आहे. म्हणून या एका युद्धामुळे त्यांनी आपली जे पूर्ण कमवलं होतं, जे युद्ध जे काही कमवलं होतं, जे काही कार्य केले होते ते सगळे सोडून त्यांनी एक शांततेचा मार्ग निवडला आणि त्याच शांततेच्या मार्गाला त्यांनी पुढे नेला. यानंतर अशोक पूर्णपणे बदलले. तो तलवारीने नव्हे तर धर्माने जग जिंकू लागला. त्यांनी धम्म या तत्वाचा प्रचार केला. धम्म म्हणजे सत्य, करुणा, सर्व धर्माचा आदर, वडीलधाऱ्यांना सन्मान, प्राणी मात्रांवर दया आणि नैतिक जीवन. म्हणजे धम्म बघा काय म्हटलं जाते आणि सम्राट अशोकांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे. धम्म म्हणजे सत्य, करुणा, धर्माचा आदर, वडीलधाऱ्यांना सन्मान आणि प्राणी मात्र्यांवर दया. हा धर्म आपल्याला सम्राट अशोक यांनी सांगितला. जेव्हा त्यांनी कलिंग युद्ध खतम केले त्यानंतर त्यांनी शांततेचा मार्ग निवडला, तेव्हा त्यांनी धम्माचा मार्ग निवडला आणि धम्माच्या मार्ग मध्ये सम्राट अशोक यांनी सांगितलं की करुणा, सर्व धर्मांचा आदर, वडीलधाऱ्यांना सन्मान आणि प्राणी मात्र्यांवर दया हा म्हणजे आपला धर्म, हा म्हणजे आपला चिन्ह आहे. आणि अशोक चक्र आपल्या राष्ट्रध्वजात शोभतो. बघा, महान सम्राट अशोक एवढे महान होऊन गेले की आज जो आहे अशोक चक्र तो आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये शोभत आहे. शोभतो ना? हा, ते फक्त म्हणजे सम्राट अशोक यांच्यामुळे. सम्राट अशोकाचे व्यक्तिमत्व अत्यंत महान होते. तो न्यायप्रिय, दयाळू, सहनशील आणि दूरदर्शी शासक होते. त्यांनी राजकारभार, धर्म आणि नैतिकतेतील सर्वोच्च स्थान दिले. त्यांचा विश्वास होता की राजा हा प्रजेचा सेवक असतो. राजा हा प्रजेचा सेवक असतो आणि राजाने ही प्रजेची सेवा केलीच पाहिजे. प्रजेला समान न्याय दिलाच पाहिजे, प्रजेला समान हक्क दिला पाहिजे आणि प्रजेच्या प्रश्नांवर उत्तर दिले पाहिजे आणि त्याला पुढे जाऊन स्वतःची पावर सिद्ध करण्यासाठी एक हक्क दिला पाहिजे. हे सम्राट अशोकांचे विचार होते. आधी ते काय होते, नंतर काय झाले तुम्हालाच माहितीये. म्हणून आज सम्राट अशोक हे जगभरात पसरले. आधी त्यांनी एक क्रूरतेचा मार्ग निवडला होता, पण त्या क्रूरतेच्या एका तुम्हाला माहिती आहे ना, त्या हल्ल्यामुळे मग त्यांनी सगळं काही सोडून दिलं आणि शांततेचा मार्ग निवडला.
शांततेचा मार्ग निवडून त्यांनी बौद्ध धर्म हा स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकार करून त्यांनी शांततेचा मार्ग जगभरात पसरला की काही नाही ठेवलं या तलवारीमध्ये, काही नाही ठेवलं या तलवारीमध्ये, शांततेमध्येच सगळं काही ठरलेलं आहे. म्हणतात ना की तलवारीच्या घावावर जग बदलू शकते, असं काहीच नाही आहे. एका पेनाच्या टोकावर पण जग बदलू शकतो हे त्यांनी सांगितलं. शांततेच्या मार्गावर पण जग बदलू शकतो हे त्यांनी सांगितलं. आजच्या काळातील सम्राट अशोकांचा संदेश अत्यंत महत्वपूर्ण आहे. जगात वाढणारी हिंसा, द्वेष आणि संघर्ष पाहता अहिंसा, प्रेम आणि शांततेचा मार्गच मानवतेसाठी योग्य आहे हे अशोकांचे हजारो वर्षापूर्वी दाखवून दिले. सम्राट अशोक यांनी 1000 वर्षापूर्वी हे दाखवून दिलं की हिंसा, द्वेष, संघर्ष जे असतो हे काही नाही आहे. त्यानंतर शांततेचा मार्ग मानवतेसाठी योग्य आहे. म्हणजे 1000 वर्षापूर्वी सम्राट अशोक यांनी सांगितले की शांततेचा हा मार्ग असतो तो आपल्या प्रजेसाठी योग्य आहे. मला तुम्हाला आज हेच सांगायचं आहे की सम्राट अशोकांचे जीवन आपल्याला शिकवते की खरी महानता शक्ती नसून चांगल्या विचारांचा आणि मानवतेचा असतो. चुकीची जाणीव झाल्यावर स्वतःमध्ये बदल घडवून आणणे हेच खरे धैर्य असतो. हे सम्राट अशोकांनी सांगितले की आपल्याला जर एक राजा नव्हता तर मानवतेचा संदेश देणारा महान नेता होता. त्यांचे जीवन आपल्याला शांतता, दया आणि सदाचाराचा मार्ग दाखवतो. बघा, शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल की सम्राट अशोक हे राजा नव्हते तर एक शांततेचा मार्ग देणारे महान राजा होते की ज्याने शांततेचा मार्ग आणि बौद्ध धर्माचा जगभरात प्रचार प्रसार करणारे एक महान राजा म्हणजे सम्राट अशोक. सर्वांना कळालंच असेल की सम्राट अशोक हे कोण. मला तरी असं वाटते की सम्राट अशोकांचं मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं, काय कळलं मला काही माहिती नाही, पण एक संदेश आज तरी घेऊन जा की आपल्याकडनं जर कुठली चूक होत असेल तर त्याच्यावर इम्प्लिमेंट करा, त्याला बदलाव आणा की मी आज हे चूक नाही करणार, आज हे चूक नाही करणार, किंवा आज मी हे चूक केली असेल तर उद्या चालून मी हे चूक करणार नाही. हे सम्राट अशोकांचे विचार होते आणि तेही आपण घेतले पाहिजे की माझ्याकडून जर कुठली चूक होत असेल तर ते झाली पण यापुढे होणार नाही हे आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे आणि सम्राट अशोकांच्या जीवनामधून पण तुम्हाला हेच सांगायचं आहे. चूक होतात माणसाकडनं, माणूस हा चूक करण्यासाठीच आलेला आहे, पण पुढे हे चूक नाही व्हायला पाहिजे. पुढे आपण चांगला व्यक्ती बनलेला पाहिजे आणि शांततेचा मार्ग निवडला पाहिजे, बुद्धांचा मार्ग निवडला पाहिजे. बघा, एक राजाने पण शांततेचा मार्ग निवडला आणि त्याच शांततेच्या मार्गावर पूर्ण जगभरात आपला प्रचार प्रसार केला आणि जगभराचं प्रेम आपल्या स्वतःकडे वळवले की शांततेच्या मार्गावर पण आपण चालू शकतो. तर तेच आपल्याला करायचं आहे. ती चूक होत असेल तर त्याला मागे सोडायचं आणि स्वतःला बदलायचं, त्या चुकीवर इम्प्लिमेंट करायचं. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. इथेच थांबतो. जय. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध की धम्मनायक सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिवीर ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, सम्राट राजा अशोकची एकच साहेब, एकच साहेब, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा जय